हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार 13 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एक लई भारी ट्विस्ट आलाय। सखी ही पुन्हा एकदा सखी सदन चाळीत पोहोचलीये आणि आता कान्हाने तिला मदत करायचं ठरवलंय। सखी या 1 महिन्यामध्ये सखी सदन चाळीमध्ये आनंदी राहायला हवी असं कान्हा पाहणार आहे आणि तो सखीसाठी खूप काही गोष्टी करणार आहे। पण सखीला तर असं वाटतंय की कान्हा सरकारचा माणूस आहे आणि तो मला त्रास द्यायला आलाय, परंतु कान्हा तिच्या सुखासाठी सगळं करणार आहे आणि या दोघांमध्ये चांगलंच लुटुपुटूचं भांडण रंगलंय। कान्हाने सखीला लेमन भेळ खायला दिली आणि मग सखीने गपागपा ही भेळ खाल्ली आणि चक्क एवढ्या मोठ्या संपत्तीची मालकीन, सोफिस्टिकेटेड, एज्युकेटेड, शिकलेली सखी ढेकर दिला। त्यामुळे कान्हा तिच्यावर चांगलाच हसला, सखी सुद्धा लाजली। मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मैत्रिणींनो, एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी ही दारात उभी असते। गौतम तिच्या जवळ येतो तर सखी त्याला म्हणते, काका माझी काळजी करू नकोस, मी आता हरणार नाहीये आणि मी हरलेली सुद्धा नाहीये। थोड्या वेळ माझा कॉन्फिडन्स कमी झाला होता, पण मी आता माझ्या बाबांची शिकवण आठवली। माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं की आयुष्यात कशीही परिस्थिती असली तरी कधीच हार मानायची नाही आणि पुढे चालत राहायचं, त्या परिस्थितीला तोंड द्यायचं, त्या परिस्थितीपासून तोंड फिरून पळायचं नाही। मी थोड्या वेळेसाठी माझ्या बाबांची शिकवण विसरले होते, पण आता मी ती विसरणार नाही आणि आता मी सरकारचं चॅलेंज पूर्ण करून राहणारच। 1 महिना सखी सदन चाळीमध्ये राहून दाखवणार आणि या 1 महिन्यामध्ये या घरात कुणी मेलं तरी सुद्धा मी या घरात पाऊल ठेवणार नाही। हे ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते। मीनाक्षी, कान्हा, परशुराम खूप खुश होतात। सखी म्हणते, सरकार तुम्हाला असं वाटतंय ना की मी हरले, मी त्या चाळीत 1 दिवस सुद्धा राहू शकले नाही, पण आता असं होणार नाही। मी त्या चाळीतच राहणार, राहून दाखवणार। जी परिस्थिती समोर येईल त्या परिस्थितीला सामोरं जाणार आणि तुमचं चॅलेंज मी जिंकणार, पूर्ण करून दाखवणार। असं म्हणून सखी ही सरकारला डोळे दाखवून, तिला चांगलाच ॲटिट्यूड दाखवून आपली बॅग घेऊन तेथून निघून जाते। त्यामुळे कान्हा खूप खुश होतो। परशुराम, मीनाक्षी यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद ओसंडून वाहत असतो, पण सरकारची मात्र चांगली जळते, तिला खूप राग येतो आणि हे सगळं कान्हामुळे झालंय असं सरकारला वाटतं। सरकार कान्हावर चिडून म्हणते, ए मूर्ख माणसा, तुला कुणीही फालतूची बडबड करायला सांगितली होती? सखी चांगली येथे आली होती, तिने हार मानली होती, पण तुझी बडबड ऐकून तिचा इगो दुखावला गेला आणि तिने हे सगळं इगोवर घेतलंय। आता हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी ती धडपड करणार आहे। तेव्हा कान्हा हा मान खाली घालतो। सरकार त्याच्यावर चिडून म्हणते, आता हे सगळं जे तू काही केलंय ना ते तूच निस्तरायचं। आता सखीला लवकरात लवकर त्या चाळीतून या घरी परत घेऊन यायची जबाबदारी तुझी। आत्ताच्या आता निघ इथून, आउट। असं म्हणून ती कान्हावर जोरात ओरडते। कान्हा खूप घाबरल्याचं, अगतिक असल्याचं नाटक करतो आणि तेथून निघून जातो। पण सरकार आणि कान्हाची अवस्था पाहून परशुराम आणि मीनाक्षी चांगलेच खुश होतात। ते स्वतःचं हसू कंट्रोल करत असतात, पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतच असतो। सरकार ही घरातील सगळ्यांवर आता चिडेल असं सर्वांना वाटतं, पण त्याच वेळेस सरकारला एक कॉल येतो आणि सरकार शांत होते आणि कोणाला काहीच न बोलता गुपचूप तेथून निघून जाते। गौतमला आश्चर्य वाटतं आणि तो विचार करतो, मला तर असं वाटलं होतं की आता ज्वालामुखी फुटेल, पण सरकार अचानक शांत कशी झाली आणि ही कोठे निघून गेली? सरकारचं हे काय चालतं? अचानक काहीतरी फोन येतो आणि ती गुपचूप निघून जाते, कोणाला काहीच माहिती नाहीये। मला तिचा पाठलाग करावाच लागेल असं म्हणून गौतम सुद्धा तिच्या मागे मागे जातो। तर इकडे सखी सदन चाळीत दाभडे मावशी परत येते। जान्हवी तिला झालेला सगळा प्रकार सांगते की सखी तिची बॅग घेऊन चाळीच्या बाहेर गेलीये। त्यामुळे दाभडे मावशीला मोठा धक्काच बसतो। सखी अशी चाळ सोडून का गेली? सकाळी तिला काय त्रास झाला असा जाब ती सर्वांना विचारत असते। पण त्याच वेळेस सखी ही रिक्षातून चाळीत परत येते। ती रिक्षाच्या खाली उतरते। जान्हवी हे पाहते आणि सर्वांना सांगते, सखी परत आलीये। त्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो। सगळे खूप खुश होतात। दाभडे मावशीला सुद्धा आनंद होतो। सखी रिक्षावाल्याला विचारते, किती पैसे झालेत? हा रिक्षावाला सांगतो 50 रुपये, पण सखीकडे फक्त 10 रुपये असतात। तेवढ्यात किरण पुढे येतो आणि रिक्षाचे पैसे देऊ लागतो। तर सखी त्याला म्हणते, नाही नाही, पैसे मीच देईल, पण सखीकडे फक्त 10 रुपये असतात। हे किरणला दिसतं, त्यामुळे सखीचा नाईलाज होतो आणि किरण रिक्षावाल्याला पैसे देतो। सखी पुढे येते। दाभडे मावशींना पाहून तिला खूप आनंद होतो। दाभडे मावशी तिला विचारतात,
काय ग सखी, सकाळी सकाळी कुठे गेली होतीस? सखी दाभाडे मावशीला म्हणते, मावशी मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार, मी ही चाळ सोडून सरकारच्या बंगल्यावर परत गेले होते. दाभाडे मावशी विचारते, पण तू असं का केलंस? तुला या चाळीत काही त्रास झाला का? सखी काही बोलणार इतक्या जान्हवी विचारते, सकाळी तुला जो मनस्ताप झाला त्यामुळे तू दुःखी झालीस का? सखी सांगते, हो, सकाळी मला जो त्रास झाला त्यामुळे मला असं वाटलं की नाही, मी या चाळीत नाही राहू शकत आणि मी सरकारच्या बंगल्यावर गेले. पण नंतर मला समजलं की मला या चाळीतील लोकांच्या प्रेमाची जशी गरज आहे ना, पण या चाळीतली जी वस्तुस्थिती आहे, जी परिस्थिती आहे, ती सुद्धा मी समजून घ्यायला हवं आणि त्यानुसार वागायला हवं, तरच मला या चाळीमध्ये राहता येईल. हे ऐकून दाभाडे मावशींना सुद्धा खूप आनंद होतो. सखी म्हणते, आता मी याच चाळीत राहणार आणि माझं चॅलेंज पूर्ण करून राहणार. पण हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. किरणला वाटतं की आता सखीचा भांडापड होणार आहे. तर दाभाडे मावशी विचारते, कोणतं चॅलेंज? जान्हवीला सुद्धा प्रश्न पडतो. चाळीतल्या बायका याबद्दलच बोलू लागतात की कोणतं चॅलेंज, कोणतं चॅलेंज? सखीला समजतच नाही की आता सगळ्यांना काय उत्तर द्यायचं, आपल्या आणि सरकारच्या चॅलेंजबद्दल त्यांना कसं सांगायचं. तर इकडे सरकार ही गाडीत येऊन बसते. तिला सखीचा खूप राग आलेला असतो, पण तिला आपल्या अड्ड्यावर जायचं असतं. ती गाडी सुरू करते, पण त्याच वेळेस गौतम हा चक्क गाडीची डिक्की उघडतो आणि या डिक्कीमध्ये जाऊन बसतो. आज सरकारचा पाठलाग करायचा असं त्याने ठरवलेलं असतं आणि तो या डिक्कीमध्ये जाऊन बसतो आणि सरकार ही गाडी सुरू करते आणि गाडी रिव्हर्स घेते आणि गाडी घेऊन तेथून निघून जाते. म्हणजेच आता सरकार कोठे जातीये हे शोधण्यासाठी गौतम तिच्या गाडीतच बसलाय. मग सरकार म्हणजेच तेजस्विनी आणि मनस्विनीचं सत्य त्याला समजेल का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर दुसरीकडे सखीला दाभाडे मावशी जाब विचारते, काय ग सखी, कसलं चॅलेंज? तू का गप्प बसलीये? सखीला काय बोलावं ते समजतच नाही. पण त्याच वेळेस तिचा तारणहाणवरून कान्हा तेथे येतो आणि म्हणतो, दाभाडे मावशी, ती आमच्या दोघांमध्ये असलेल्या चॅलेंजमध्ये बोलतीये. मी तिला एक चॅलेंज दिले ना, त्याबद्दलच ती बोलत होती. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. सखीला वाटतं की वाचलो आपण. तर दाभाडे मावशी विचारते, तुमच्या दोघांमध्ये कोणतं चॅलेंज आहे? चाळीतील सगळी लोक विचारतात. तर कान्हा सखीला म्हणतो, काय बेबी सरकार, सांगू का सगळ्यांना आपल्या दोघांमध्ये काय चॅलेंज आहे? तर दाभाडे मावशी म्हणते, नको सांगू बाबा, तुमच्या नवरा बायकोतलं चॅलेंज तुमच्यामध्येच राहू दे. जान्हवी आणि चाळीतल्या बायका सुद्धा या दोघांना चिडू लागतात. हो हो, तुमच्या नवरा बायकोचं चॅलेंज आहे, तुम्ही आम्हाला का सांगणार? राहू द्या तुमच्यामध्येच, आम्हाला नाही ऐकायचंय. सगळेजण त्यांच्यावर हसू लागतात. कान्हा आणि सखी एकमेकाकडे रागाने पाहत असतात. कान्हा सखीची बॅग घेऊ लागतो, तर सखी तिची बॅग स्वतःकडे ओढते आणि हे दोघेही बॅग एकमेकांकडे ओढत असतात. या दोघांची लुटुपुटूची भांडणं सुरू होतात. हे पाहून दाभाडे मावशी म्हणते, झाली का तुमच्या उंदरा मांजराच्या भांडणाला सुरुवात? कान्हा आणि सखी एकमेकांकडे बॅग ओढण्याचा प्रयत्न करत असतात. सखी ही कान्हावर खूप चिडते. कान्हा कशीबशी ही बॅग घेतो. तर किरण कान्हाला म्हणतो, आजपर्यंत तुझं लग्न नव्हतं झालं, मग हे नखरे सहन करण्याची गरज नव्हती, पण आता तुझं लग्न झालंय ना, मग तुला बायकोचे नखरे सहन करावेच लागणार आहे. तर कान्हा म्हणतो, हो हो, बायकोसाठी मी ड्रायव्हर बनलो होतो, आता हमाल सुद्धा बनलोय. असं म्हणून तो ही बॅग डोक्यावर घेतो. सगळेजण कान्हाकडे पाहून खूप खुश होतात, हसू लागतात. कान्हा खरंच सखीची खूप काळजी घेतोय, पण कान्हाने आपला विश्वासघात केलाय म्हणून सखी चिडलेली असते आणि हे दोघेही त्यांच्या रूमकडे जायला निघतात. कान्हा एखाद्या हमालासारखी ही बॅग रूमकडे घेऊन जातो. तर इकडे सरकारची गाडी थांबते आणि यातून ड्रायव्हर खाली उतरतो, तो बाजूला जातो. पण गौतमला हे माहीत नसतं. गौतमला वाटतं की सरकारने गाडी थांबवली आहे, त्यामुळे तो गाडीची डिक्की उघडतो आणि या डिक्कीतून बाहेर पडतो. तर तो एका माळरानावर आलेला असतो. सरकार इथे का आली असेल हाच प्रश्न गौतमला पडतो. तो आजूबाजूला पाहतो, सरकार कोठेच नसते. मग तो गाडीत जाऊन पाहतो, सरकार गाडीत सुद्धा नसते. सरकार कोठे गेली हा प्रश्न त्याला पडतो. तेवढ्यात ड्रायव्हर परत येतो. ड्रायव्हर गौतमला विचारतो, गौतम साहेब तुम्ही येथे कसे? तर गौतम विचारतो, तू कस काय गाडीत आला? गाडी तर सरकार चालवत होती ना. हा ड्रायव्हर सांगतो, हो गाडी त्याच चालवत होत्या, पण घडलं असं की असं म्हणून तो झालेला सगळा प्रकार सांगतो की जेव्हा सरकार ही गाडी घेऊन निघाली होती तेव्हा ड्रायव्हरने तिला थांबवलं आणि विचारलं, सरकार तुम्ही कोठे चाललात? सरकार चिडून म्हणते, आता मी तुला सांगून जायचंय की मला कोठे जायचंय? तर ड्रायव्हर म्हणतो, तसं नाही सरकार, गाडीत पेट्रोल कमी आहे ना म्हणून विचारलं, तुम्हाला कुठे लांब जायचं असेल तर तुमची अडचण होईल. सरकार चिडून म्हणते
मी तुला एवढा पगार देते ते असं निष्काळजीपणा करायला का? गाडीत पेट्रोल नाही भरता येत का? कुठे अर्जंट जायचं असेल तर काय करायचं मी? ड्रायव्हरची बोलतीच बंद होते. तो तसाच उभा राहतो. सरकार चिडून म्हणते, आता दरवाजा उघडायला मी दुसरा माणूस ठेवायचा का? ड्रायव्हर घाबरून दरवाजा उघडतो. सरकार बाहेर येते आणि दुसऱ्या गाडीची चावी मागते. ड्रायव्हर तिला दुसऱ्या गाडीची चावी देतो आणि सरकार ही गाडी घेऊन तेथून निघून जाते. हे सगळं ऐकून गौतमला मोठा धक्काच बसतो आणि तो विचार करतो, आज सुद्धा सरकार माझ्या हातून निघून गेली. आज तिचं सत्य जाणून घेण्याची मोठी संधी माझ्याजवळ होती, पण ती संधी हुकली म्हणून तो खूप दुःखी होतो. तर सरकार ही दुसऱ्या गाडीमध्ये तिच्या इच्छित स्थळी पोहोचते आणि गाडीच्या डॅशबोर्डमधून चक्क बंदूक बाहेर काढते. सरकारने आज कोणाचा तरी जीव घ्यायचं ठरवलेलं असतं, बदला घ्यायचं ठरवलेलं असतं. तिच्या डोळ्यात आग उतरलेली असते. सखीने तिचा जो काही अपमान केलाय त्या अपमानाचा बदला तिला घ्यायचा असतो आणि ती गाडीतून खाली उतरते. ही बंदूक लोड करते. सरकार खूप चिडलेली असते आणि तिला जिथे जायचं असतं तेथे जाऊ लागते. आज नक्कीच ती कोणाचा तरी जीव घेणारे असंच वाटत असतं. तर दुसरीकडे सखी सदन चाळीमध्ये कान्हा आणि सखी कान्हाच्या रूममध्ये येतात. कान्हा ही बॅग कपाटावर ठेवतो आणि सखीला म्हणतो, मॅडम तुमची बॅग उचलण्याचे 20 रुपये झालेत. पण सखीकडे पैसेच नसतात. कान्हा तिच्यावर हसून म्हणतो, पण तुमच्याकडे तर पैसेच नाहीये, तुम्ही मला पैसे तरी कसे द्याल? सखीला खूप राग येतो. ती चिडून म्हणते, माझ्याकडे पैसे नाहीये, तुझ्याकडे तर खूप पैसे आहे ना. मग तुझ्या घरात एकही वस्तू नाहीये, एक दाणा नाहीये अन्नाचा खायला. मला किती भूक लागली होती, मी सगळे डबे उघडून पाहिले, पण खायला काय, प्यायला पाणी सुद्धा नाही तुझ्या घरात. त्या पैशांचा उपयोग कर आणि घरात काही तरी खायला आण. कान्हा म्हणतो, सखी मॅडम तुम्ही नीट पाहिलं नसेल, माझ्या घरात खायला सगळं काही आहे. असं म्हणून तो किचनच्या दिशेने जातो. त्याने पोटाजवळ एक लेमन भेळचा पुडा लपवलेला असतो. तो हा लेमन भेळचा पुडा काढतो, एक डबा घेतो आणि या डब्यात ही भेळ भरून ठेवतो आणि सखीला म्हणतो, पहा सखी मॅडम माझ्या घरामध्ये ही लेमन भेळ आहे, पण तुम्ही नीट पाहिलं नसेल त्यामुळे तुम्हाला दिसलं नाही. सखी चिडून म्हणते, तू खोटं बोलतोय, ही लेमन भेळ त्यामध्ये नव्हती, सगळे डबे खाली होते, मी सगळे डबे पाहिले होते. पण कान्हा म्हणतो, अहो तुम्ही नीट पाहिलंच नाही, घरात सगळं होतं. सखी चिडून म्हणते, पाहिलं का, पाणी सुद्धा नव्हतं घरामध्ये. कान्हा पाणी घेतो आणि सखीला सांगतो, पाणी सुद्धा होतं पण तुम्ही नीट पाहिलं नाही. सखीला पुन्हा राग येतो. ती चिडून म्हणते, एक नंबरचा खोटारडा आहे तू, घरात काहीच नव्हतं, हे सगळं तू नंतर आणलं असेल. कान्हा तिला चिडून म्हणतो, तुमच्या हाताला लागले ना, आणि हात हा डोळ्याजवळ असतो, त्यामुळे तुम्हाला नीट दिसत सुद्धा नाहीये वाटतं. तुम्ही आता ही भेळ खा आणि शांत राहा. तर सखी चिडून म्हणते, मला नाही खायची भेळ, कारण तू या घरात काहीच ठेवलं नव्हतं, हे सगळं तू आत्ता आणलंय. तू हे जाणून बुजून केलं ना, तू सरकारचा माणूस आहे, मला इथे नाही राहता यावं म्हणून सरकारने तुला ऑर्डर दिली असेल, म्हणून हे सगळं तू गायब केलेलं असेल. मला तुझ्या हातची भेळ सुद्धा खायची नाहीये, कारण मी सरकारला चॅलेंज दिलंय. तिच्या किंवा तिच्या कोणत्याही माणसाच्या मदतीशिवाय मी या चाळीत राहून दाखवणार आहे. तूच खा ही भेळ, मला नाही खायची. कान्हा म्हणतो, ठीक आहे तुम्ही नका खाऊ, मीच खातो. असं म्हणून तो सखीसमोर मस्तपैकी बसतो आणि मिटक्या मारत मारत ही भेळ खाऊ लागतो आणि या भेळीचे खूप गुणगान करतो. वा वा, काय भेळ आहे, काय टेस्ट आहे, काय टपोरे टपोरे दाणे, एकदम मजा येते. सखीच्या तोंडाला पाणी सुटतं. आधीच तिला भूक लागलेली असते आणि कान्हा तिच्यासमोर ही लेमन भेळ मस्त मिटक्या कारच खात असतो. त्यामुळे सखी त्याच्या हातातून ही भेळीचा डबा ओढून घेते. कान्हा तिला विचारतो, काय सखी मॅडम, आता तर तुम्ही म्हणालात की मला तुझ्या हातचं काही नाही खायचं, तुझ्या घरातलं काही नाही घ्यायचं, आणि आता भेळ खाताय का? सखी चिडून म्हणते, गप्प बस. आणि सखी पटापट ही भेळ खाऊ लागते, बोकणे भरू लागते, पण त्यामुळे तिला ठसका लागतो. कान्हा तिला प्यायला पाणी देतो. सखीचा नाईलाज होतो, ती कान्हाच्या हातून पाणी घेते आणि पाणी पिते. पण गपागपा ही भेळ खाल्ल्यामुळे तिचं पोट भरतं आणि ती चक्क ढेकर देते. सखीला ढेकर दिलेला पाहून कान्हा तिच्याकडे आश्चर्याने पाहतो, तर सखी चांगलीच लाजते, कारण तिच्यासारख्या राजकुमारीने ढेकर दिलाय ते सुद्धा कान्हासमोर, त्यामुळे तिला खूप लाज वाटते. तर दुसरीकडे सरकार ही तिच्या अड्ड्यावर येते. तेथे तिच्या माणसाच्या हाताला लागलेलं असतं. ही माणसं तेजस्विनीला पकडतात. सरकार विचारते, काय झालं? तर हा माणूस सांगतो, पहा सरकार, मी या तेजस्विनीच्या मुलीबद्दल, सखीबद्दल काही वेडवाकडं बोललो तर तिने चक्क या सूर्याने माझा हातच कापला, तिची एवढी हिंमत झाली. सरकार ही तेजस्विनीकडे पाहते आणि म्हणते, तुझी एवढी हिंमत? या माणसाने तुझ्या मुलीबद्दल 2 शब्द काढले
तर तू त्याच्या हातावर सुरा फिरवला आणि तुझ्या मुलीने माझा एवढा मोठा अपमान केला, मला चॅलेंज करतेय, मला डोळे दाखवतीये, मग मी तुझी आता काय अवस्था करायला हवी, त्याचा बदला मी तुझ्याकडून घेणार, पहा मी तुझी काय अवस्था करते. तेजस्विनी सरकारला म्हणते, माझ्या मुलीचा जो कुणी अपमान करेल ना, मी त्याचा जीव घेईल, तो थोडक्यात वाचलाय आणि तू मला काही करू शकत नाही, मला माहिती आहे, कारण तुझ्यासाठी मी खूप महत्वाची आहे, तू माझा केस सुद्धा वाकडा करू शकत नाही. सरकार हसते आणि म्हणते, अरे वा, मायलेकीचा कॉन्फिडन्स खूपच वाढलाय, मला आवडलंय, तू सरकारला चॅलेंज करतेय. पण तुला माहित नाहीये, सरकारला चॅलेंज केलं म्हणजे सरकार ते चॅलेंज पूर्ण करून राहतेच आणि केलेल्या अपमानाचा बदला मी व्याजासकट घेणार आहे, असं म्हणून सरकार चक्क तेजस्विनीवर बंदूक रोखते आणि म्हणते, आता पहा मी काय करते. तेजस्विनी खूप घाबरते. एकीकडे तिचा विश्वास असतो की सरकारसाठी मी खूप महत्वाची आहे, सरकार मला काही नाही करणार, पण सरकार ही विकृत आहे, ती काहीही करू शकते याची भीती सुद्धा तिला वाटते. मैत्रिणींनो, खरंच आजचा एपिसोड खूप भारी होता. पहिल्यांदाच सरकारची चांगलीच जिरलीये. सखीने ज्या कॉन्फिडन्सने सरकारला चॅलेंज केलं ते पाहायला खूप मजा आली. आणि मग आता कान्हाने सुद्धा सखीला मदत करायचं ठरवलंय. सरकारचा बदला घेता येईल, सरकारला बर्बाद करता येईल, पण सखी चॅलेंज हरायला नको यासाठी तो प्रयत्न करणार आहे. आणि आता दाभाडे मावशी, जान्हवी, किरण हे सगळे मिळून सखीला त्या चाळीत कोणताही त्रास होणार नाही याची सुद्धा नक्कीच काळजी घेतील. आजचा एपिसोड तर भारी होता, कारण सरकार आता अपमानचा बदला घ्यायला निघालीये आणि सखीने जो काही अपमान केलाय त्याचा त्रास तेजस्विनीला द्यायचा असं तिने ठरवलंय आणि चक्क तेजस्विनीवर तिने बंदूक रोखलीये. मग आता पुढे काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. आजचा एपिसोड तर भारी होता, मग पुढच्या एपिसोडमध्ये काय होतं ते पाहायला मजा येईल. पुढचा एपिसोड सुद्धा भारी असणार आहे, कारण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही कान्हाला म्हणेल, आता आपल्याला बाहेर जायचंय, आपल्याकडे गाडी सुद्धा नाहीये आणि तुझ्या चाळीच्या बाहेर रिक्षा सुद्धा मिळत नाही, मग आपण बाहेर कसं जायचं. तर कान्हा सखीला म्हणेल, रिक्षा तुम्हाला मिळत नाही, पण सगळ्या रिक्षा माझं ऐकतात, मी एक साधी शिट्टी वाजवली ना तरी रिक्षा बाहेर थांबते. सखी म्हणेल, काहीही थापा मारू नको, अशी शिट्टी वाजवल्या रिक्षाने थांबत. तर कान्हा हा आपल्या रूममध्ये बसल्या बसल्या शिट्टी वाजवणार आणि चक्क एक रिक्षा बाहेरून उभी थांबेल. त्यामुळे सखीला सुद्धा आश्चर्य वाटेल. कान्हा तिला सांगणार, पाहिलं का, एक शिट्टी वाजवली आणि रिक्षा येऊन थांबली, चला बसा रिक्षात. आणि हे दोघे रिक्षामध्ये बसतील आणि कुठेतरी जायला निघतील. आणि या रिक्षावर मागे लिहिलेलं असेल, लग्नानंतर होईलच प्रेम. खरं सांगायचं तर सखी ही लग्नाआधीच कान्हाच्या प्रेमात पडली होती, पण कान्हाने केलेल्या विश्वासघातामुळे तिचं प्रेम आता हे रागात रूपांतर झालंय. पण लवकरच या प्रेमाची जाणीव तिला पुन्हा एकदा होईल एवढं मात्र नक्की. पण सखी आणि कान्हा नेमके कोठे चाललेत हा प्रश्न तर अनुत्तरितच आहे. हे दोघे रिक्षात बसून कोठे चाललेत हे तर पुढच्या एपिसोडमध्ये कळेल. पण दुसरीकडे सरकार ही चक्क तेजस्विनीवर बंदूक रोखणार. तेजस्विनी खूप घाबरलेली असेल, सरकारच्या डोळ्यात आग असेल, अपमानाचा बदला घेण्याची इच्छा असेल आणि ती चक्क तेजस्विनीवर गोळी चालवण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणणार, आता मी तुला काही सोडणार नाही. आणि ती चक्क बंदुकीतून गोळी झाडणार आणि या गोळीने ती तेजस्विनीला मारणार. तेजस्विनी जोरात ओरडणार, खाली पडणार, या बंदुकीतून धूर निघू लागेल. म्हणजे सरकारने खरं बंदुकीतून गोळी तर चालवली आहे, पण मग ही गोळी तेजस्विनीला लागली आहे का, तेजस्विनी खरंच मेली आहे का, हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल. सध्या त्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाहीये. मैत्रिणींनो, लपंडाव ही मालिका खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. जोपर्यंत सखी ही सरकारच्या बंगल्यावर राहत होती तोपर्यंत सखीचं कान्हावर चिडणं, कान्हाला आपल्या रूम बाहेर हकलणं हे सगळं रटाळवाणं झालं होतं. पण आता सखी ही सरकारचा बंगला सोडून सखी सदन चाळीत राहायला गेली आहे, त्यामुळे मालिका पाहायला सुद्धा मजा येते एवढं मात्र नक्की. कारण सखीने कितीही ठरवलं तरी ती कान्हाला आता आपल्या रूम बाहेर हाकलू नाही शकणार. तिला कान्हाला आपल्या रूममध्येच राहू द्यावं लागेल आणि त्याला सहन करावं लागेल. कान्हाला सुद्धा समजलंय की जर सरकारला बर्बाद करायचं असेल तर वेगळ्या मार्गाने करता येईल, त्यासाठी सखीला दुखवायला नको. त्यामुळे कान्हा सुद्धा सखीची खूप काळजी घेईल आणि हळूहळू या काळजीचं रूपांतर प्रेमात होईल. दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडतील. पण तोपर्यंत या दोघांची लुटूपुटूची भांडणं पाहायला सुद्धा मजा येईल एवढं मात्र नक्की.
पण सखी आणि कान्हाची लुटुपुटूची भांडणं सुरू असतील. हळूहळू त्यांचा रोमांस सुरू होईल, त्यांचं प्रेम पाहायला मिळेल आणि हे सगळं पाहताना सरकारचा चांगला जळफळाट होईल. ती खूप चिडणार एवढं मात्र नक्की, कारण जोपर्यंत सखी ही सखी सदन चाळीत राहतीये तोपर्यंत सरकारचं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. सरकारला सखीच्या नावावरची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेता येणार नाही. त्यामुळे सरकार ही कान्हावर चिडेल आणि सखी सरकारला सांभाळताना कान्हाची चांगलीच पंचायत होणार, तारेवरची कसरत होणार एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा हे सगळं पाहायला मजा येते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतं, सरकार चॅलेंज जिंकणार की सखी जिंकणार? कान्हा कोणाची मदत करेल हे सुद्धा कमेंट करा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील, नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. खूप 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 धन्यवाद.